आज त्यांचं स्टेटमेंट कसं आलं त्यांच्या वकिलांचं, त्या 12 संस्था बाजूला करा पण निवडणूक घ्या. त्यांनी स्पष्ट आदेश दिले, कोणत्याही प्रकारची मुदतवाढ ह्या संचालक मंडळाला मिळणार नाही. अवसायनाच्या प्रक्रियेचं अंतिम समाधान झाल्याशिवाय आता शासनाच्या अधिकाऱ्यांनी 80 दिवस किमान मागितलेले आहेत, वर्किंग डे, म्हणजे ते 4 महिने जातातच. झाल्याशिवाय निवडणुका घ्यायच्या नाही. हा सगळा फुगवलेले आकडे आहेत. ज्या गावामध्ये दोन तीन संस्था ज्या संस्था होऊ शकत नाही त्या गावात 8-8, 10 संस्था केलेल्या आहेत. 5 संस्था अशा आहेत ज्या संस्थांची नोंदणी शासनाकडे नव्हतीच आणि या गोकुळच्या सभासद झाल्या होत्या. त्यांचं काम फक्त होतं त्या येणाऱ्या ह्या निवडणुकीवर मतदान करायचं. ह्यांचं कसं, हम तो डुबेंगे सगळं माफ मी लेके डुबेंगे असं शासन नसून गोकुळच्या सगळ्या सभासदांची वाट लावलेली आहे. मी ठाम सांगू शकतो. गोकुळ दूध संघाबाबत आज विविध विषयांवर कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी प्रक्रिया पार पडलेली आहे आणि या प्रक्रियेदरम्यान नेमक्या काय घडामोडी घडलेल्या आहेत हेच जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आता आहेत गर्जना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश बेलवाडे साहेब. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय नेमक्या यामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत. कारण गोकुळच्या विविध या जे काही संस्था होत्या, वाढीव दूध संस्था अवसायनातील, या संदर्भातील याचिकाकर्ते ते स्वतः आहेत आणि त्या सुनावणीला ते देखील उपस्थित होते. नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊया. साहेब, आज सर्किट बेंचमध्ये गोकुळच्या निवडणुका असतील, प्रशासक असतील किंवा त्या 1200 संस्थांच्या संदर्भात सुनावणी पार पडलेली आहे. काय नेमक्या घडामोडी घडलेल्या आहेत? मुळामध्ये खरोखर आज या 1320 संस्था ज्यांचं अवसान प्रक्रिया सुरू आहे त्यांना खरोखर जेन्युइन संस्था ज्या आहेत, खऱ्या संस्था आहेत, जुन्या संस्था आहेत, दूध देत होत्या, काही गैरसमजात किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांना अवसान प्रक्रियेत गेले, अशा सगळ्या संस्थांना न्याय मिळालेला आहे. दुर्दैवाने मी गेल्या काही महिन्यापासून बोलत होतो, एक दिवस असं येईल की हसन मुश्रीफ म्हणतील की या 1200 संस्था बाजूला काढा, निवडणूक घ्या. आज त्यांचं स्टेटमेंट कसं आलं त्यांच्या वकिलांचं, त्या 12 संस्था बाजूला करा पण निवडणूक घ्या. निवडणुकीची कसली घाई लागली आम्हाला हे तुम्हाला सांगायची गरज नाही की का कसली घाई आहे. सगळी चोरी लपवण्याचा प्रयत्न आहे. पण माननीय न्यायालयाने त्यांच्यासमोर सगळं खरं चालतं. त्यांनी स्पष्ट आदेश दिले, कोणत्याही प्रकारची मुदतवाढ ह्या संचालक मंडळाला मिळणार नाही. 1320 संस्थांचं अवसायनाच्या प्रक्रियेचं अंतिम समाधान झाल्याशिवाय आता शासनाच्या अधिकाऱ्यांनी 80 दिवस किमान मागितलेले आहेत, वर्किंग डे, म्हणजे ते 4 महिने जातातच. झाल्याशिवाय निवडणुका घ्यायच्या नाही. तर मतदार यादी फायनल होणार नाही त्याशिवाय. आणि प्रशासक लावायचा 5 तारखेपासून प्रशासक गोकुळ मंडळावर येणार. आपल्याला काय वाटतंय, जो आता प्रशासक येणार आहे तो प्रशासक शासकीय असेल, अशासकीय असेल, कशा संदर्भातला प्रशासक तिथे यावा असं तुम्हाला वाटतं? आता प्रशासकाचा निर्णय हा पूर्णपणे शासनाचा निर्णय आहे, त्यांच्या अधिकारातला विषय आहे. पण आमची मनापासून इच्छा आहे, आमची विनंती आहे गर्जना संघटना म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून की प्रशासक हा शासकीय अधिकारी, प्रामाणिक अधिकारी यावा आणि त्याने तटस्थपणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधून तरतुदीप्रमाणे गोकुळचं कामकाज चालवावं, जे गेले 5 वर्ष अजिबात त्या तरतुदीप्रमाणे चालत नाहीये. त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे त्यांनी प्रामाणिक अधिकारी द्यावा म्हणून. सर, कुठंतरी असं वाटत नाही का की या ज्या काही वाढीव दूध संस्था आहेत आणि आकडे आपले वेगवेगळे आकडे 1108 असतील, 1200 किंवा 1320, या ज्या वाढीव दूध संस्था आहेत, या दूध संस्थांमुळे कुठंतरी गोकुळ दूध संघाचं जे संकलन आहे ते वाढीस मदत व्हायला होईल असं वाटते का? नाही ना, कारण तसं झालं असतं तर 2021ला 12-12.5 लाखाचं कलेक्शन दुधाचं संकलन होतं आणि आता 2026ला हे 16 लाख 16.5 लाख झालेलं आहे. 7,000 संस्था आणि दूध संस्था किती आहेत तर 7,500च्या आसपास आहेत. कारण की 31 मार्च 2025ला हा आकडा 6,239 आला. 21च्या निवडणुकीच्या वेळी हा आकडा होता 3,800. गेल्या 50 वर्षामध्ये 3800 संस्था होत्या आणि ह्या 5 वर्षात 3700 नवीन वाढल्या. दुधाचं संकलन ह्या नियमाप्रमाणे 4 जानेवारी 2000चा जो शासन निर्णय आहे दूध संस्था नोंदणीचा, तो नियम आपण जर फॉलो करायचं ठरवलं, जो यांनी फॉलो केला नाही, तर दुधाचं कलेक्शन 40 ते 50 लाख लिटर पर डे असलं पाहिजे होतं. हे नाहीये. हा सगळा फुगवलेले आकडे आहेत. ज्या गावामध्ये दोन तीन संस्था ज्या संस्था होऊ शकत नाही त्या गावात 8-8, 10 संस्था केलेल्या आहेत. अनेक संस्था ह्या फक्त कागदावर आहेत. आजच आमच्या कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं चंदगड मधल्या तांबुळवाडी गावामध्ये. बाहेर बोर्ड आहे महादेव डेअरीचा, आतमध्ये दुधाचं कलेक्शन सुरू आहे महालक्ष्मीचं. महादेव डेअरीची स्थापना 1972 झालेली आहे. त्या गावात अजून एक संस्था आहे जी त्यांना मतदान करणार नाही असं त्यांना वाटतं, म्हणून त्यांनी महालक्ष्मी स्थापना 17/1/23ला केली आणि 17 मे 2023च्या अर्हतेप्रमाणे ते मतदार झाले. त्यांचं दूध कोणाचं आहे, महादेवला जे दूध होत आहे ते महालक्ष्मीमध्ये टाकलं जातं. असं सगळीकडे सुरू आहे. गौशी गाव आहे दादानगरी मधलं,
त्या गावातल्या तलाट्याने 1000 लिटर दूध अतिरिक्त आहे असा हस्तलिखित दाखला दिला. आता मला सांगा, तलाट्याच्या पूर्ण शिक्षणामध्ये, त्याच्या कर्तव्यामध्ये दूध मोजण्याचं त्याला प्रशिक्षण कधी मिळालं मला माहित नाही. शासनाच्या नियमामध्ये त्याला हे दुधाचा दाखला देण्याचा नियम कधी आला माहित नाही, पण त्याने हस्तलिखित दाखला दिलेला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. SL हजारे नावाच्या तलाट्याने 1000 लिटर अतिरिक्त दूध असल्याचं सांगितलं. त्या आधारे या लोकांनी नवीन दूध संस्था स्थापन केलेली आहे. 5 संस्था तर अशा आहेत. साखे गावामध्ये 2 संस्था आहेत. एका संस्थेचं नाव हसन मुश्रीफ, दुसऱ्या संस्थेचं नाव आहे नावेद मुश्रीफ. सिद्धनेल्लीमध्ये एक संस्था आहे, पन्हाळ्यातली एक संस्था आहे, अजून एका गावातील. 5 संस्था अशा आहेत ज्या संस्थांची नोंदणी शासनाकडे नव्हतीच. आणि या गोकुळच्या सभासद झाल्या होत्या. त्यांचं काम फक्त होतं या येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी मतदान करायचं होतं. अशा 5 संस्था आहेत. अशा एकूण 400 संस्था तर अशा सापडल्या ज्यांनी प्रक्रिया पूर्ण न करता सभासद झाला डायरेक्ट गोकुळमध्ये. त्यामुळे 2021 नंतरच्या सदस्याचे ज्या संस्था आहेत 3700 त्यांची चौकशी होऊन मॅक्झिमम संस्था या राज्यामध्ये होणार. अवसानातील ज्या काही अक्रियाशील संस्था आहेत, या संस्थांचा ज्या जुन्या संस्था आहेत 1972 पासून 1971 पासून ज्या संस्था आहेत, या संस्थांना कशा प्रकारे फटका बसतो असं तुम्हाला वाटतं? कारण की बघा, जेव्हा माझ्या गावामध्ये एका गावामध्ये 2 संस्थांचं कॅपॅसिटी आहे, घरं तेवढीच आहेत, जनावर तेवढीच आहेत, ती काय वाढणार नाहीये किंवा कुटुंब गावातली लोक कमी होत चाललेली आहे, सगळं मुंबईच्या शहराकडे चाललेले आहे. त्या 2 संस्थांचं कलेक्शन समजा 100 धरू. त्यांनी काय केलं, एम फॅक्टर ते मुश्रीफ आणि महेश कदम अजून त्या 6 संस्थांसाठी टाकल्या. त्याच गावामध्ये 6 संस्था किती झाल्या 8. दूध किती 200 लिटर. प्रत्येक संस्थेला हे डिवाइड करून दिलं. त्यामुळे 8 संस्था झाल्यामुळे प्रत्येकाला किती आलं 30 लिटर दूध आलं, 25 लिटर दूध आलं. गोकुळचा बायलॉज काय म्हणतो 50 लिटर दूध पर डे हवंय 240 दिवस. 25 लिटर दूध झालं. जुन्या ज्या 2 संस्था त्या अडचणीत आल्या आणि नवीन 6 पण अडचणीत आल्या. ह्याचं कसं, हम तो डुबेंगे सना मापतो की लेके डुबेंगे, असा शासन नशीबने गोकुळच्या सगळ्या सभासदांची वाट लावलेली आहे. मी ठाम सांगू शकतो. आता सध्या प्रशासक येणार यावर जवळपास शिक्कामोर्तब न्यायालयाने केलेला आहे. सध्याच्या घडीला प्रशासक पदावर तुमची वर्णी लागणार असल्याचं किंवा तुमच्या नावाची चर्चा देखील सुरू आहे, काय वाटतं? नाही, माझं एवढंच आग्रह आहे, चांगला प्रामाणिक शासकीय अधिकारी यावा ज्याच्याकडे आम्ही न्यायाची अपेक्षा करू शकतो. जो सदर गोकुळ दूध संस्था महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम 1960 प्रमाणे तरतुदीप्रमाणे काम करेल. गोकुळमधल्या प्रत्येक सभासद संस्थेच्या संचालकाला, दूध संस्थेच्या दूध उत्पादकाला समान न्याय देईल. सगळं गोकुळचा कारभार पारदर्शक ठेवेल. जो काय कारभार झालेला आहे आधीचा तो सगळ्यासमोर ओपन ठेवेल. जो रोजचा कारभार नाही होणार आहे तो करेल. सर्व काही कर्मचारी हे दूध संचालकांच्या घरी काम करतायत, त्यांना गोकुळसाठी काम करायला लावेल. त्यामुळे सगळ्या लोकांना नियमाप्रमाणे प्रमोशन केलं जाईल. गोकुळ दूध उत्पादकाला न्याय मिळेल. जो मधली जी कमिशन कट सुरू आहे मलाई, हा मलाईचा अधिकार प्रत्येक दूध उत्पादकाचा आहे, त्याला तो न्याय मिळेल. आता हे जे फुगून सांगतात आम्ही 16 रुपये वाढवले, हे सगळं नाटक आहे. 16 रुपये वाढवताय, महिन्याला एक कॅन माझा रिजेक्ट करताय ना, तुम्ही पैसे कुठे जाते? हे पैसे ज्या बोगस संस्था त्या बोगस संस्थेवर टाकले जात आहे. माझा कॅन रिजेक्ट करायचा, माझं दूध चांगलंच आहे पण माझा रिजेक्ट करायचा, ही सायकल ठरलेली आहे. जानेवारीमध्ये माझा, फेब्रुवारीमध्ये यांचा, मार्चमध्ये यांचा, हे सगळे कॅन कोणाच्या नावावर शिफ्ट करायचे आणि जे कागदी संस्था बनलेल्या आहेत त्यांचे दूध दाखवायचे आणि करायचे. हे सगळं बंद होऊन पारदर्शक कारभार गोकुळकडे असं प्रशासक यावं. आपली काय भूमिका आहे प्रशासक पदाची? जर तुम्हाला शासनाकडून जर चौकशी झाली प्रशासक पदाबाबत तुमची भूमिका काय असेल? या अशा प्रकारातून जर आणि तरचा विषय काही करायचा नसतो, तर फार लांबची गोष्ट नसते. माझं सहज स्पष्ट भूमिका तुम्हाला म्हटल्याप्रमाणे शासकीय अधिकारी, मी काही शासकीय अधिकारी नाही, प्रामाणिक शासकीय शिस्तप्रिय अधिकारी यावा. त्याला मला प्रशासक म्हणून काम करण्यापेक्षा मला त्या ठिकाणी पाठपुरावा करून सगळ्या दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला आवडेल. आपण पाहिलं की एकूणच आज गोकुळ बाबत आपल्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये ज्या काही सुनावणी प्रक्रिया पडली, या संपूर्ण सुनावणीचा लेखाजोखा प्रकाश बेलावडे यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे.
एकूणच बघायला गेलं तर गोकुळ दूध संघाची निवडणूक ही 7 ते 8 महिने आता पुढे गेलेली आहे. 4 मेला जी संचालक मंडळाची मुदत संपणार आहे त्या संचालक मंडळाला मुदतवार नवीन बदललेल्या कायद्यानुसार मिळणारच नसल्याचा निर्वाळा जे आहे ते सर्किट बेंचने केलेला आहे. या संपूर्ण घडामोडींचा लेखाजोखा आपल्यासमोर प्रकाश बेलवाडे यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. सद्दाम अली, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.